येत्या 18 तारखेपासून या जालना लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे आणि आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेण्याचा संवाद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय की येत्या निवडणुकीला आपल्याला फॉर्म भरायचं की नाही। त्याचं कारणही तसंच आहे की ज्यांना 35 वर्ष आपण सत्ता दिली ते गावात सुद्धा येऊन बघत नाही। 25 वर्ष ज्यांना आपण मतदान दिलं ते गावात येऊन बघत नाही, रस्त्याची व्यवस्था करत नाही, आपल्या आरोग्याची व्यवस्था करत नाही, आपल्या शिक्षणाची व्यवस्था करत नाही। आणि मग कुठेतरी बदल हवा, कुठेतरी समाजाला पर्याय हवा म्हणून अपक्ष या ठिकाणी आपण फॉर्म भरण्याचा विचार करतोय। आपण बघितलं असेल की संसदेमध्ये 25 वर्षामध्ये ना ते शेतकऱ्यांसाठी काही बोलले, गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी ते काही बोलले, समाजासाठी सुद्धा त्यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही। या उलट आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आईबहिणींच्या डोक्यात काट्या घालून सरपंच मंगेश साबळे हे नाव जालना लोकसभा मतदारसंघात सध्या गाजत आहे। मंगेश साबळे यांनी निर्णय घेतलाय आणि तोही स्वतंत्रपणे की निवडणूक लढवायची। गावागावात खेड्यापाड्यात जाऊन छोट्या खाणी त्यांच्या सभा होतात, लोक गोळा होतात आणि त्या लोकांना हा दिलदार सरपंच एकच प्रश्न विचारतो, आजपर्यंत इथल्या व्यवस्थेनं यातल्या नेत्यांनी आपल्याला काय दिलं आणि जर काही दिलं नसेल तर आपण देणारे झालं पाहिजे, आपण त्या जागेवर बसलं पाहिजे, तुमचा निकाल काय ते सांगा। आणि खाली बसलेले लोक उत्स्फूर्तपणे सांगतात, मंगेश भाऊ तुम्ही निवडणूक लढवा आणि बिनधास्त लढवा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत, लाखोंची लीड तुम्हाला मिळवून देऊ अशा पद्धतीचा विश्वास समोर बसलेली जनता या सरपंचाला देते। आणि सरपंच पायाला भिंगरी लावून अख्खा मतदारसंघ जणू पिंजून काढतो आहे। गावागावात खेड्यापाड्यामध्ये स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी हा उमेदवार सज्ज आहे। मराठा आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार द्यायचं ठरलं होतं, परंतु मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय पाठीमागे घेतला। तयारी नसल्या कारणाने या सगळ्या गोष्टी सध्या करता येऊ शकत नाहीत, पण पुढच्या विधानसभेला आपण या सगळ्या गोष्टींवरती विचार करू असा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतला। परंतु हे सगळं जरी असलं तर आम्ही पहिल्यापासूनच राजकारणात आहे, राजकारण हाच आमचा पिंड आहे आणि राजकारणाशिवाय आम्ही राहू शकत नाही। त्याच्यामुळं काही असलं तरी सुद्धा मी राजकारणात सक्रिय पहिल्यापासून आहे, सरपंच म्हणून काम करतोय आणि म्हणून मी आता राजकारणात उतरतोय अशा पद्धतीचा स्वतंत्र निर्णय मंगेश साबळे यांनी घेतलाय। आणि जालना लोकसभा मतदारसंघातून मंगेश साबळे सध्या निवडणूक लढवायच्या तयारीत आहे। येत्या 19 तारखेला ते फॉर्म भरणार आहेत आणि त्याच्यानंतरचं जे काही चित्र आहे तर ते स्पष्ट आपल्या समोर असणारच आहे। पण गावाखेड्यातून आलेल्या या शेतकरी पुत्राला खरंच लोक निवडून देतील का? येत्या जालना लोकसभेचा फिक्स खासदार मंगेश साबळे असेल का? तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।